महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यंदा परतवाडा व अचलपूर परिसरात पर्यावरण संवर्धनाचा एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे। एक कूलर विक्री सोबत एक रोपटे फ्री या उपक्रमाची संकल्पना आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटन यांच्या वतीने साकारण्यात आली आहे। यावेळी तहसीलदार संजय गरकर यांच्या हस्ते नारायण बोरेकर सरपंच मल्हारा यांना कूलर विक्री सोबत एक झाड देऊन या उपक्रमाला प्रारंभ झाला असून शकुंतला रेल बचाव समिती, माहेर फाउंडेशन, मानव सेवा समिती सोबतच शिव इलेक्ट्रॉनिक, LG शोरूमचे संचालक प्रदीप कराडे, शिव कराडे, कर्मचारी वृंद व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी योगेश खानजोडे, गजानन कोल्हे, राजेश अग्रवाल, दीपा तायडे, SB बारखडे, वसंत धोबे, रामदास मसने, संजय डोंगरे, प्यारेलाल प्रजापती, नारायण बोरेकर, विजय गोंडसवर, दयाराम चंदेल, पंकज शर्मा, संजय गुरव, गौरव हिंगणे, मंगेश डहाके, शुभम राऊत, सौरभ दुबे, रतन ताकतोडे, रोशन बैस, प्रमोद भिडकर आदि उपस्थित होते। आज सिव्हिल लाईन येथील LGच्या शोरूम मध्ये ज्या ठिकाणावरून कूलर, फ्रीज आणि AC, वॉशिंग मशीन अशा ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तूचं बऱ्याच दिवसापासूनचं शोरूम या इथले प्रतिष्ठित शोरूम आहे। आदिवासी पर्यावरण संस्था, शकुंतला बचाव समिती, मानव सेवा समिती याच्या माध्यमातून या शहरातील जबाबदारी ओळखून वागणारी काही संस्था आहेत। त्यामध्ये या संस्थेचा अग्रक्रम आहे। पर्यावरणाच्या दृष्टीनं सातत्याने आदिवासी पर्यावरण समिती या क्षेत्रामध्ये वृक्षारोपणाचं काम, वृक्षतोड थांबवण्याचं काम मोठ्या प्रमाणात करतं आणि आता पर्यावरणाच्या दृष्टीने सगळ्यांची जबाबदारी आहे। मग या जबाबदारीतलं पाऊल उचलून या LG शोरूमची संपर्क करून त्यांना आम्ही विनंती केली किंवा या ठिकाणी जे कूलर्स घ्यायला येतील, AC घ्यायला येतील किंवा अन्य वस्तू घ्यायला येतील त्यांना एक वृक्षाचं आपण एक रोप त्यांना द्यावं व त्यांनी ते संगोपन त्यांनी करावं अशी त्यांना आपण विनंती करावी। LGची आमची आदरणीय कराडीजींनी ही कल्पना उचलून धरली। आम्हाला पूर्ण विश्वास आहे। या ठिकाणी तहसीलदार साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत, सगळे आमचे पदाधिकारी आहेत, योगेश आहेत। आम्हाला विश्वास आहे की ही जी सुरुवात आज आणि कूलर्सचा विक्री होते ते सुद्धा या कल्पना उचलून धरतील व या क्षेत्रातलं पर्यावरण कदाचित आपण मोठं करणार नाही, परंतु आपण जेवढं करू शकतो तेवढं आपण करावं असा निर्धार या कल्पनेतून या ठिकाणावरून आपण घेऊन जाऊ व आम्हाला पूर्ण विश्वास आहे की पर्यावरण वाचविण्याकरिता जो पुढाकार आम्ही घेतो आहोत, बाकीचे लोक सुद्धा घेत आहेत, याला सुद्धा यातून बळ मिळेल। या उपक्रमाअंतर्गत परतवाडा व अचलपूर मधील सर्व कूलर व AC विक्रेत्यांना आवाहन करण्यात आले होते की त्यांनी आपल्या ग्राहकांना कूलर किंवा AC विक्री करताना एक रोपटे मोफत द्यावे। यासाठी संबंधित संघटन विक्रेत्यांना मोफत झाडे पुरविणार आहे। या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन 16 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता झाले असून त्यानंतर विक्रीसह झाडांचे वाटप सुरू करण्यात आले। पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद मोठ्या प्रमाणात दिला आहे। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे आणि त्याचे संगोपन केले पाहिजे असा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे। संघटनेचा उद्देश फक्त झाडे वाटणे नसून प्रत्येक कुटुंबाच्या जीवनावर पर्यावरण जागरूकता निर्माण करणे हाच आहे। टेम्परेचर मध्ये हे आलं आहे, येणाऱ्या भावी पिढीला आपल्याला कुठंतरी काही देणं आहे, आपल्याला काहीतरी ऋण देणं आहे, उतरवणं आहे। त्यासाठी आपण दरवर्षी आपले शहर हिरवे शहर अंतर्गत हजारो झाडं फ्रीमध्ये इथे लावतो। मोफतमध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये 50-50, 100-100 झाडं। SB बारखडे साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी होते। आम्ही जवळजवळ ते असताना पूर्ण तालुक्यात जवळजवळ 100 ते 150 कार्यक्रम आम्ही पावसाळ्यात घेत होतो तर जेणेकरून ते झाडं लागले होते। आज या उपक्रमाचं आमचं एक माध्यम असं आहे, सांगायचं उद्दिष्ट तर तुम्ही एक झाड लावा, तुम्हाला जवळजवळ 100 वर्ष तो छाया देईल, त्यानंतर तुम्हाला फळं देईल आणि तुमचा तो परिसर आहे तो थंडगार करेल। सर्व मान्यवर
आदिवासी पर्यावरण समिती व मायस फाउंडेशनच्या आणि इतर सर्व ज्या संघटना आणि आज या ठिकाणी हा पुढाकार घेतलेला आहे त्यांचे सर्व पदाधिकारी बनवले गेलेले आहेत. आम्ही माझं लहानपण खेडेगावामध्ये गेलेलं आहे आणि आम्ही ज्यावेळेस लहान होतो तर त्यावेळेस बाहेर झोपायचो, म्हणजे बाहेर बांध टाकायची, खाट टाकायची, त्याच्यावर झोपायचो. आज आपण ते झोपू शकतो का बाहेर? झोपू शकत नाही. याचं कारण काय आहे की तापमान जे आहे ते फार वाढलेलं आहे. आपण 30 वर्षाच्या अगोदर सुद्धा विचार केला तर ग्रामीण विभागामध्ये मी जसं सांगितलं तसं पद्धतीचं चित्र होतं, परंतु आज सगळ्यात शहरात तर वाढलंच आहे, पण ग्रामीण विभागाचं तापमान देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते वाढलेलं आहे. त्याला कारण असं आहे की आपण पर्यावरणाचं जे झाडं आहे ते झाडांची संख्या जी आहे तर ती कमी झालेली आहे. मग त्याला विकासाचं म्हणू शकतो आपण किंवा इतर कुठल्याही कारणाने. आणि त्यामुळे झाडे वाचवल्याशिवाय आणि झाडाचं संवर्धन केल्याशिवाय आपल्याला तापमान जे आहे ते कमी करता येणार नाही. त्यासाठी हा जो उपक्रम घेतलेला आहे योगेश भाऊंनी अतिशय स्तुत्य आहे आणि त्याला जे काही सहकार्य केलेलं आहे LG शोरूमचे जे काही व्यवस्थापक आहेत त्या सर्वांनी, मला असं वाटतं याचा आदर्श सगळ्यांनीच घेतला पाहिजे आणि कदाचित हा उपक्रम जो आहे तो सर्वदूर अचलपूर परतवाडा या जुया नगरीमध्ये जाईल अशी एक शुभेच्छा व्यक्त करतो. मला बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा.